ओय ओय ओय, थांब थांब. अरे साप बघ किती मोठा आहे. तर आज आलतो आपल्या रानात. या वरात आपण गावरान कांदा पेरलाय. तोच आज खुरपायचा आहे आपल्याला. काय म्हणलं मरणाचा कंटाळा येते पण काय करावंच लागणार आहे. बरं ही बघा आंब्याचं झाड. तरी झाड नाही दाखवायचं तुम्हाला, ह्याच्या मागची कहाणी दाखवायची. तर हे झाड आम्ही पोलिसांचे दांडके खाऊन आणला होता लॉकडाऊन मध्ये. आणि पहिलं बघा किती बारीक होतं. चला म्हणलं दांडके खाल्लेल्याचा आज फायदा होईल. आता ह्याला लागणार इथं आंब झालं थोडंफार खुरपायचं आणि जेवायचा टाइम झालता म्हणलं चला कडे घेऊ जेवून. आता जेवायला बसायचं होतं की तेवढ्यात घरच्यांनी सांगितलं जा बाबा वडापाव घेऊन ये. मग काय मारले की आणि आला गावात. हेकून घेतले 4 वडापाव 2 मूग डाळ. कसं आहे आपण वडापाव खात नाही त्यामुळे मूग डाळ घेतली. मेडिकल मधून 2 कॉप्सिल्स घेतल्या आणि आलो आपल्या राहण्यात तर हल्ली मूग डाळ. आता आपल्या घरात हे शिवतानी पिल्ल दिलीत वाटतं, कारण ही इकून कुठे जातच नाही. कधी आलं बघितलं का इकडेच बसलेली. त्याला म्हणलं राहती बघ तू, फक्त भाडं टाइम टू टाइम दे बर का. ती म्हणली टेन्शन घेऊ नका मालक, तुमचं भाडं टाइम टू टाइम तुमच्या घरी पोहोच होत जाईल. हा म्हणलं बा मग काय टेन्शन नाही. आता आपल्या फादरने आणले होते शूज. त्यांना मकान ज्वारी फारायची होती त्यामुळे शूज असलेले बरेच. कसं आहे आपल्या इकडे लय मोठं जनावर येतं. आता हे ड्रम न्यायचं होतं आपल्या रस्त्याकडच्या वावर. इकडे आणलं थोडं पुढे आलो की दिसले ही, आणि तो खूप हळू चालत होता. व्हिडिओ काढताना लय फाटत होती माझी. म्हणलं व्हिडिओ काढता काढता मिठी नाही मारा ह्यानी. लय शांत होता राहियो साप, नाही तर दुसरं आतापर्यंत दिसलं सुद्धा नसतं. नंतर माझा फोन बंद पडला आणि तेव्हा गेले खड्ड्यात. तुम्ही करा लाईक आणि फॉलो. भेटू पुढच्या व्हिडिओत.